मानसिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. रेफरन्सेस आपण आत्ताही बघितले. डेव्हिएट कधी बरं होतं, म्हणजे आपलं मानसिक आरोग्य विचलित कधी होतं. आधी आपण सकारात्मकता किंवा जमेची बाजू एक आपण बघितली. योगातले जे रेफरन्सेस आहे, क्लेश, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, इगो, मी म्हणीन तसंच, माझ्याच पद्धतीनं व्हायला हवं, जर माझ्या मनाविरुद्ध होत असेल तर ते मला स्वीकृत नाही, असं कसं ते वागू शकतात, ऑलरेडी ते वागलेले आहेत तसं. मग इथे आपण वास्तविकतेचं ज्ञान हे स्वीकारतोय का? आपण का बरं रागराग करतोय किंवा चिडचिड का करतोय? आणि व्याधी अर्थात आजार, शारीरिक आरोग्य जसं तसंच मानसिक आरोग्य, शारीरिक जसे आजार तसेच काही मानसिक आजार सुद्धा असतात. आणखीन मनोरुग्ण किंवा ज्याला सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स वगैरे तो एक आणखीन टेक्निकल एक पार्ट झाला किंवा क्लिनिकल असा भाग सगळा. पण सर्वसामान्यपणे सारखं संशय घेणं, वृत्ती, उद्या हे काम आहे, का बरं करायचं, मग कशासाठी करायचं, मग कोणी सांगितलंय करायला, मग केलं तर आपल्याला काय मिळेल, इतकंच मिळेल का, नको त्या पद्धतीनं जर का आपण पुढच्या परिणामांचा विचार करत असू तर मग तो अनेकदा संशयामध्ये सुद्धा कन्व्हर्ट होतो. एखादी व्यक्ती आपल्याला मदत करतेय पण आपण मात्र असं का बरं, म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःहून मदत करावीशी वाटली, म्हणजे त्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे माझ्याकडून, आपणच स्वतःहून तिथे संशय घेतो. प्रमाद, सारख्या चुका करणं आणि आळशीपणा हा मानसिक आजार म्हणून योगाने म्हटलेला आहे. आळशी असणं हा एक प्रकारे आपल्या मनाचा आजार आहे, अर्थात जो बरा होऊ शकतो. आणि अविरती. मग असं सगळं असताना आपण अष्टांग योगाचा अभ्यास करतोय, सराव करतोय, आसनं, ध्यान, धारणा, यम, नियम, समाधी वगैरे असेल, अशा सगळ्या गोष्टी आपण शिकतो, त्या पाठ केलेल्या आहेत. इव्हन कर्मयोग आहे, त्याच्यानंतर भक्तियोग आहे, इव्हन ज्ञानयोग आहे, अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत. करंट रियालिटी मात्र काय आहे? सध्याचं हे वास्तव मात्र असं आहे की वातावरणाचा जर आपण विचार केला, दुर्दैवानं ते वातावरण मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं तेवढं काही सपोर्टेड आपण ज्याला म्हणू किंवा सहाय्यभूत असं म्हणू ते मात्र नाही. आणि दुसरं, अनेकदा आपण आत्ता काय मिळेल आपल्याला हा विचार करतो आणि पुढे जातो, पण भविष्याचा किंवा परिणामांचा विचार त्या पद्धतीनं मात्र हे करत नाही. 11 ऑक्टोबर परवाच अमिताभ बच्चन त्यांचा वाढदिवस एक होऊन गेला म्हणून त्या रेफरन्सनी एकदम आठवलं. त्यांच्या एका पिक्चरमध्ये एक खूप छान डायलॉग आहे जो आरोग्य आणि स्वास्थ्याच्या रेफरन्सनी खूप महत्वाचा आहे. म्हणून नजदीकी फायदा देखने से पहले दूर का नुकसान सोचना ज्यादा जरूरी है. का बरं असं? कारण सध्याचं जे आपलं एकंदर संस्कृती किंवा कल्चर आपण ज्याला म्हणू किंवा वातावरणाचा भाग, साधनेपेक्षा आपण गोळ्यांचा विचार आणि वापर हा जास्त करतोय, वेगवेगळ्या पद्धतीनं असेल ते. प्राण आणि प्राणायाम हे महत्व आपल्याला माहिती आहे, पण जर आपण वातावरणाचा विचार केला आजूबाजूच्या, ते किती प्रदूषित अशा प्राणांनी युक्त आहे हा अनुभव आपल्याला येतोच. आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये जर आपण फक्त 5 मिनिटं सकाळी आणि संध्याकाळी 5 मिनिटं इतक्याच पद्धतीचं जर का प्राणायाम करत असो तर मग आपल्याला ते रिझल्ट्स कसे बरं मिळतील आणि कितपत मिळतील. आणि अष्टांग योगापैकी सुद्धा फक्त एक, म्हणजे आताची वेळेची मर्यादा लक्षात घेता केवळ एकाचा विचार जरी आपण केला, प्रत्याहार आपण घेऊया. प्रति आहार मीन्स अबिलिटी टू गॅदर आवर एनर्जीज अँड लुक विदिन. हे प्रत्याहार फक्त डाएटच्याच रेफरन्सनी फक्त आहे किंवा असतं असं नाही. तो आहार हा ज्ञानेंद्रियांच्या दृष्टीनं सुद्धा आहे. मी काय बघतोय, मी इंटेक काय करतोय, मी काय ऐकतोय, मी कुठल्या गोष्टींवरती विचार करतोय, मी कुठल्या प्रकारचा
आहाराचं सेवन करतोय, कारण या सगळ्याचा परिणाम माझ्या मानसिकतेवरती, पर्यायानं मानसिक आरोग्यावरती हा होतोय. वी स्पेंड मॅक्झिमम टाइम विथ द मीडिया. ठीक आहे, मीडिया हल्ली आता हे माध्यम पण आहे, आवश्यक असं साधन आहे, ॲब्सोल्युटली ओके. पण साधन हीच गोष्ट जर आपण साध्य म्हणून कन्सिडर करत असू तर मग तिथे नक्की मानसिक आरोग्य हे डेव्हिएट होणार. चेंज म्हणून अर्धा तास, 1 तास, पाऊण तास बघणं एक भाग, पण त्याच्यात सुद्धा काय बघायचं आणि काय बघायचं नाही हा चॉईस हा आपल्याकडे असायला हवा, रादर दॅन त्या रिमोटकडे किंवा त्या टीव्हीकडे. म्हणजे 1-1 तास किंवा 2-2 तास आपणच ते बघतो आणि मग आपणच बघतो, अरे हे काय, हे तर काहीतरीच हव्याच्या सवा करून सांगतायत, हे किती ओरडून बोलतायत, ते किती असं अशा पद्धतीनं बोलतायत, काय खरं आहे आणि ते काय सांगतायत वगैरे वगैरे. बरं, आणखीन त्याच्यात सुद्धा अनेकदा जे बघितलं जातं किंवा ज्या गोष्टींवरती न कळतपणे आपला फोकस हा होतो, ॲक्सिडेंट्स रिलेटेड टू सेक्स, व्हायलन्स आणि जे काही राजकारणाचा भाग सगळा आहे तो. म्हणजे 24 तासातले 2 तास, 3 तास, 4 तास आपण आपल्या मानसिक आरोग्याला विपरीत ठरेल अशाच गोष्टींचा तो आहार आपण हे ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून स्वतःवरती म्हणजे स्वतःच्या मनाला तो एक प्रकारे देत असतो आणि वेगवेगळे संस्कार त्या माध्यमातून होतात. आणि मग आपण म्हणतो की अरे अचानक असं कसं माझ्या मनात आलं. मानसशास्त्र सांगतं की अशी कुठली गोष्ट अचानक होत नाही, काहीतरी हे त्याच्या मागे सेट ऑफ ऍक्शन्स और चेन ऑफ ऍक्शन्स हे तिथे असतातच. आणि म्हणून निसर्गाचा एकंदर विचार करताना तो जर असेल सहानुभूतीचा आणि तदनुभूतीचा, सिंपथी इट इज डिफरंट अँड एम्पथी इट इज डिफरंट, समजून घेणं एकमेकांना. निदान आपल्या घरातले जे आहे आता सध्याचा जर आपण विचार केला किंवा सुरुवात म्हणून, खरंच आपण आपल्या आई वडील बहीण भावंड, आपला जोडीदार आहे, आपली मुलं आहे, त्यांना आपण त्यांच्या दृष्टिकोनातून हे स्वीकारू शकतो का, किंवा बघण्याचा निदान प्रयत्न तरी करू शकतो का. जे 3 तास आपण टीव्ही मध्ये वाया घालवतो त्या 3 तासातला निदान अर्धा पाऊण तास या व्यक्तींशी संवाद चर्चा करण्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो का. आणि म्हणून हा प्रश्न अष्टांग योगाच्या सगळ्याच गोष्टींना तितकाच लागू आहे की खरंच आपण खऱ्या अर्थानं ध्यान धारणा हे करतो का, किंवा प्राणायामाच्या वेळेस असेल, आसनांच्या बाबतीत असेल, आसनं आपण फक्त व्यायाम म्हणून किंवा ट्रेंड म्हणून किंवा मला बारीक व्हायचं आहे आणि मला हे सोशल मीडियावरती ते पोस्ट एक एक कशा करता येतील की मला हे मयूरासन जमलं आणि मला ते हलासन जमलं आणि म्हणून त्याच्यासाठी मी करतोय, की त्याच्या म्हणजे माध्यमातून जो मूळ हेतू आहे तो मानसिक वातावरण अधिक सकारात्मक आणि अधिक उत्साहवर्धक राहण्यासाठीचा एक उपयोग मी करू शकतोय. म्हणून योग हे फक्त ट्रेंड म्हणून न राहता त्या योगाला आपण जीवनशैलीमध्ये टप्प्याटप्प्यानं का होईना पण आपण तसं फॉलो हे करू शकतो का. म्हणजे आता प्रत्याहाराचा जर आपण विचार आणखीन पुढे कंटिन्यू केला तर एक मौनाचाही संबंध आहे. इथला संबंध हा खाण्याशी पण आहे आणि बोलण्याशी पण आहे, तोंडाचा. असं जर आहे तर निदान नाश्त्याच्या वेळेस अगदी हे दोन्ही वेळा किंवा तसं कायमस्वरूपी मौन वगैरे जमेलच होईलच असंही नाही, पण निदान नाश्त्याच्या वेळेस शांतपणे न बोलता तो नाश्ता करणं आणि तेव्हा अंतर्मुख होऊन आपण स्वतः काही विचार करू शकतोय का, आपली मूल्य, आपलं ध्येय, आपण कर्मयोगावरती काही आणखीन विचार करू शकतोय का, की स्किलफुली एखादी ऍक्टिव्हिटी आपल्याला काय आणि कशी करता येईल. असं सगळं असताना मग हे मानसिक आरोग्य आणि मानसिक हे वातावरण वृद्धिंगत आपण कसं करू शकतो, आणखीन आपल्याला डेव्हलप हे कसं करता येईल. तर त्याच्यासाठीचं काही 6 ते 7 या महत्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिलं म्हणजे इंट्रोस्पेक्शन, आत्मपरीक्षण. एक विवेकानंदांचंच वाक्य आहे दॅट एव्हरी डे प्लीज टॉक टू युअर सेल्फ, अदरवाइज you will miss the opportunity to communicate with the most beautiful person in the world. स्वतःशी रोज निदान थोड्या वेळ का होईना पण संवाद साधण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला भरपूर गोष्टी समजतील किंवा सुटसुटीत होत जातील पुढे.
मग त्यातलाच एक भाग म्हणजे डायरी लिहिणं. बोधात्मक उपचार पद्धती ज्या आहेत, म्हणजे ज्याला कॉग्नेटिव्ह थेरपीज आपण म्हणू, CBT आहे, REBT आहे, या सगळ्यामध्ये आणि इव्हन काउन्सिलिंगमध्ये सुद्धा अनेकदा ॲज अ पार्ट ऑफ फॉलोअप, ॲज अ पार्ट ऑफ होमवर्क आपण म्हणू, हे डायरी लिहिण्यावरती भर दिला जातो. आता डायरी लिहिणं म्हणजे जसा फक्त जमा खर्च असतो तसाच मानसिकतेचा जमा खर्च. आज माझ्या मनामध्ये किती सकारात्मक विचार आले, आज मला कधी राग आला, मी कोणावर कसा चिडलो, मग त्यावेळेस माझ्या मनात काय विचार होते, इथून पुढे जर असा प्रसंग आला तर मी तेव्हा स्वतःशी काय बरं बोलेन, तेव्हा माझा सेल्फ टॉक, स्वगत हे काय बरं असेल, किंवा कुठल्या गोष्टींमुळे मला चांगलं फ्रेश वाटतं, मी ते लिहून काढू शकतो का. म्हणजे लॉकडाऊनमध्ये जसं आता सुरुवातीच्या ह्याच्यात सगळ्यांनाच एकदमच अगदी ते नवीन होतं म्हणून अगदी प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं तो वेळ काढण्याचा प्रयत्न केला आणि काहींनी मग त्याच्यामध्ये मिनिंगफुल किंवा कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी सुद्धा केल्या असतील, की जुने अल्बम सगळे काढून बघितले आणि मग आपण मग त्या लग्नामध्ये कसं झालं होतं आणि मग नंतर तेव्हा मुंजीमध्ये कसं काय काय होतं, हे आले होते, ते आले होते, मग तेव्हा असा प्रसंग होता, मग आपण हे बोललो होतो वगैरे, सगळं स्मृतीचाच भाग. इथून पुढे जर कधी असा ताण आणि तणावाचा म्हणा किंवा अन्य कुठला जर असा विपरीत किंवा मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असा प्रसंग जर आपण म्हटला, तो जर आला, तर तेव्हा ही आजची डायरी आपल्याला खूप हेल्पफुल ठरणार आहे. डायरी जर आपण रिवाईज करत असू तर मग तेव्हा आपल्याला समजेल की अशा कुठल्या गोष्टींमुळे मी डिस्टर्ब होत जातो आणि कुठल्या गोष्टींनी मी पुन्हा एका चांगल्या मूडमध्ये येतो किंवा येऊ शकतो. एक समर्थांचं सुद्धा एक ज्याला आपण ओवी किंवा कोट म्हणू हल्लीच्या भाषेमध्ये, दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. मग त्याच्यामध्ये आणखीन पुन्हा मौन व्रत, आता जसं आपण डिस्कस केलं, मग त्याचे वेगवेगळे प्रकार किंवा मौनाचं महत्व आणखीन काय काय आहे, हे अर्थात ही सगळी कल्पना आपल्याला आहे. आता वाचनाचंही आपण म्हटलं, फक्त अर्धा तास योग केला आणि दिवसभरामध्ये आपल्याला जमेल तसं निदान 15-20 मिनिटं का होईना योगाशी संबंधित जर आपण अन्य कुठली पुस्तकं वाचली, तर जे आपण करतो त्याला आणखीन चांगला सपोर्ट मिळतो, इव्हन कनेक्ट आपल्याला मिळतं. ती संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीनं इलॅबोरेटिव्हली आपण समजून घेऊ शकतो. आणि म्हणून वाचनाचं खूप महत्व आहे आपल्या मानसिक आरोग्य आणि मानसिक सुदृढ मानसिक अशा वातावरणासाठी. टेल मी अबाउट युअर फ्रेंड्स अँड आय विल टेल युअर फ्युचर, अशी एक म्हण आहे इंग्लिशमध्ये. आणि तोच भाग आपल्या भारतीय परंपरेमध्ये आणि भारतीय तत्वज्ञानात सुद्धा वारंवार हायलाइट केलेला आहे की संगती फार महत्वाची. संगत काय आहे? सद्विचारांची, सद्ग्रंथांची, चांगल्या लोकांची ती संगत जर असेल तर अर्थात मानसिक वातावरण हे अधिक चांगल्या पद्धतीनं आपलं राहू शकतं. टीव्हीत जर बघायचं आहे, चेंजेस जर हवा आहे, मग चांगले प्रोग्राम आपण बघू शकतो का टीव्हीवरती? आणखीन कुठल्या काही 4 अशा चांगल्या मुलाखती आपण बघू शकतो का? टीव्ही मुळात पूर्णपणे वाईट आहे असं अजिबात नाही. टीव्हीवर आपण काय बघतो हे फार महत्वाचं आहे. जर क्राईम पेट्रोलचे काही एपिसोड्स बघितल्यावरती आपण अपसेट होतोय असं जर आहे, तर मग काही 4 चांगले एपिसोड बघितल्यावर आपल्याला काही शिकायला मिळतंय का? आपल्याला काही 4 चांगल्या वेगळ्या गोष्टी अनुभवायला येत आहेत का? हाही विचार आपण करू शकतो तिथे. अवघड आहे पण फार महत्वाचं आहे. ते म्हणजे सहनशक्ती वाढवणं, फ्रस्ट्रेशन टॉलरन्स, इन्क्रीजिंग टॉलरन्स, ह्याच्याने सुद्धा आपलं वातावरण हे मानसिकदृष्ट्या खूप चांगल्या पद्धतीनं हे विकसित होतं. आणि मनाविरुद्ध गोष्ट ही घडती, आपल्याला आवडत नाहीये, पण तरी तिथे तग धरून राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि मग ह्याच्यातूनच पुढे रेझिलियन्स म्हणजे मानसिकदृष्ट्या आपण त्या तशा प्रतिकूल गोष्टीला कसं बरं कोप आपण केलं किंवा फेस आपण कसं केलं, हा भाग तिथे टेस्ट होतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आपली परंपरा आहे किंवा आपल्या भारतीय तत्वज्ञानातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा सारांश किंवा थोडक्यात जर आहे तर ते म्हणजे प्रार्थना किंवा उपासना. नैमित्तिक काहीतरी थोडासा तो आपण ज्याला कनेक्ट राहणं म्हणू, मग त्याच्यासाठी प्रार्थना आणि उपासना हे फार महत्वाचं आहे. आरिपिटीचा भाग ज्यांनी सांगितला ते डॉक्टर अल्बर्ट एलिस त्यांच्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टी हे लिहिलेल्या होत्या. आय लव्ह माय वर्क. ध्यान धारणा अर्थात म्हणजे एक आसन हे टाकायचं किंवा योगा मॅट वरती सकाळी 6 ते पावणे 7 वगैरे असं बसलो की झालं ध्यान, असं नाही. आणि मग पुन्हा ध्यानाचंही एक गमतीनं बोलायचं झालं तर आपल्या मराठी भाषेमध्ये ध्यानाचे वेगवेगळे अर्थ आहेत. ते ध्यान आहे आणि ध्यान लागलं आहे. कामामध्ये आपण मेडिटेशन करू शकतो का? जर लेक्चर घेतोय तर पूर्ण विचार फक्त आणि फक्त लेक्चरचाच. आय लव्ह माय वर्क अँड आय वर्क ॲट माय लव्हिंग. दिस इज द सिक्रेट ऑफ माय प्रेझेंट अनयुज्युअली हॅपी स्टेट. निदिध्यास. तीच गोष्ट मानसिक सुदृढ असं आरोग्य किंवा मानसिक सुदृढ हे वातावरणासाठी नेहमी आपण आपल्या गोष्टी बदलायलाच हव्या असं नाही. आहे त्या गोष्टीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं का होईना पण आपला दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याला तीच गोष्ट करताना समाधान आणि आनंद हे नक्की त्याचं मिळू शकतं. मग प्रार्थना आणि ध्यान, आपण ध्यानाचा एक आताच विचार केला. अर्थात प्रार्थना इन डिटेलिंग जर आपण केलं तर प्र उपसर्ग आहे आणि अर्थ हा धातू आहे. प्र अर्थना विशेष अर्थ अशा पद्धतीचं. अर्थात प्रयत्न आधी आपण करतो, ते सगळे प्रयत्न करून झालेले आहे पण आता एंड रिझल्ट मात्र माझ्या हातात नाही. त्याच्यासाठी मी ते आपलं गुरुतत्व असेल, उपास्य दैवत असेल, अन्य जे काही आपण त्याला म्हणू ते अस्तित्व आपण स्वीकारणं आणि तिथे शरणागतीची भावना, हा भाग सगळा इथे प्रार्थनेमध्ये येतो. पण अर्थात ती श्रद्धा फार महत्वाची आहे. आणि श्रद्धा अशी गोष्ट आहे ज्याला हल्लीच्या युगामध्ये सायन्स असं म्हणतात की ती श्रद्धा दाखवा. लॉकडाऊन मध्ये आमची श्रद्धा साधारण 60% ही कमी झाली पण आता हळूहळू 20% ती वाढली असं वाटतंय. असं आपण ऑब्जेक्टिव्हली नाही म्हणू शकत, पण ऑब्जेक्टिव्हली आपल्याला ते सांगता येत नाही किंवा दाखवता येत नाही म्हणजे ती गोष्ट नाही असं पण नाही. श्रद्धा धारणा आणि म्हणून ईश्वर प्रणिधान. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात आहे आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या नियंत्रणात नाही. मग त्याला आपण निसर्ग म्हणू शकतो, त्याला आपण देव म्हणू शकतो किंवा त्याला अन्य काहीतरी म्हणू शकतो, पण काहीतरी असं आहे की जे आपल्या हातात नाही. मग पहिले आपण आपल्या हातात जे आहे फॅक्टर्स विदिन कंट्रोल वरती आपण विचार करू शकतो का? आणि मग त्याच्यामध्ये हे वेगवेगळे तसे डेफिनेशन्स. आणि हे फक्त आपल्याकडेच काही अभ्यास वगैरे होतो किंवा ही भारतीय संकल्पना फक्त भारतीयांची आहे असं नाही. हे प्रार्थना आणि उपासनेचं हे डेफिनेशन 16व्या शतकामध्ये हे वेस्टर्नर्सनी पण केलेलं आहे. त्याचं हे मराठी अडॅप्टेशन किंवा ट्रान्सलेशन आपल्या प्रिय आराध्य दैवताशी किंवा भगवंताशी सातत्यानं आणि तेही एकांतात, कारण भजन आणि भोजन एकांत में ही करना चाहिए. मैत्रीपूर्ण जवळीक साधनं ज्याला आत्मनिवेदन हे नवविधा भक्तीमध्ये आपण म्हणू, तो भाग मैत्रीपूर्ण जवळीक साधनं म्हणजे प्रार्थना. आणि एक प्रकारचं म्हणजे त्याचं कनेक्शन. आता प्रकार आताच म्हटलं तसं हे नवविधा भक्ती आहे. एक पारंपरिक पूजेच्या माध्यमातून सुद्धा किंवा भक्ती योग आहे किंवा कृतज्ञता व्यक्त करणं आहे, साकडं घालणं किंवा विश्व प्रार्थना वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या, मानसिकतेचा, आरोग्याचा आणि वातावरणाचा भाग आपण जेव्हा विचारात घेतो, जी कुठली गोष्ट आपण करू ती कितपत समजून उमजून आपण करतोय. की असं आहे की फक्त पाटा टाकण्यासारखं होतं की म्हणजे पूजा करायची, मग ठीक आहे पूजा केली, पण का बरं केली, कशासाठी केली, ते करताना विचार, भावना, इच्छा, स्मृती हे काय होतं की फक्त वर्तनाच्याच पातळीवरती ती पूजा झाली.
एखाद्याला नमस्कार करताना सुद्धा फक्त तो सूर्य नमस्कारातलं एक आसन तसं झालं म्हणून तो नमस्कार होता, की ते मनापासून आपण ते आदर दिला, तो भाग सुद्धा मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. आणि प्रार्थनेचे फायदे पण आहेत. हल्लीच्या युगात असं आहे की स्कीम सांगताना जर त्याचे मेरिट्स, ऍडव्हान्टेजेस सांगितले तर ते थोडं अट्रॅक्ट होतं. नेहमी फक्त श्रद्धेनेच तशी प्रार्थना होऊ शकेल असंही नाही. ते असेल तर अर्थात खूप चांगलं, पण थोडं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून किंवा इथून पुढच्या जनरेशनला का बरं करायचं हे जर आपण सांगू शकलो तर नक्की आपल्यापेक्षा जास्त इन्व्हॉल्वमेंटनी इथून पुढची पिढी ही त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन हे नक्की देऊ शकेल. अगदी बेसिकली म्हणजे हिलिंगचा प्रोसेस एक आहे त्याच्यामध्ये. अंतःकरण शुद्ध होतं प्रार्थनेनं. दुसरं म्हणजे इमोशनल, भावशुद्धी. मग त्याला कथारसिस असंही म्हणतात, की 5 मिनिटं तिथे देवाजवळ शांत बसलो आणि एकदम हलकं वाटलं किंवा डोळ्यात पाणी आलं. अर्थात ते पाणी म्हणजे वाईट वाटणं असं नव्हतं, पण रिलॅक्स झालं. त्याच्यातूनच मूलभूत अशा नकारात्मक भावनांचा निचरा होतो आणि एक जाणीव, एक श्रद्धा, एक भावना तिथे विकसित होत जाते की मी एकटा नाही. ती देवता, ते उपास्य दैवत माझ्या सोबत आहे, माझ्या पाठीशी आहे. सपोर्ट सिस्टीम जर असेल तर आपला स्ट्रेस, टेन्शन हे खूप अशा प्रमाणात कमी होतं. कारण अर्थात मग तिथे लोनलीनेस हाच राहत नाही. फ्लेक्झिबिलिटी, की हो अपेक्षा होती की असं व्हायला हवं, पण देवा हे रामा ही तुझी इच्छा की असं झालं. ईश्वर प्रणिधान, ते अस्तित्वही मान्य करतोय. अर्थात आपल्या विचारांमध्ये मग तिथे तशी फ्लेक्झिबिलिटी पण येते. आणि सगळ्यात शेवटचं अत्यंत महत्वाचं, सातत्याने अर्थात